इराण, इराक आणि अमेरिकामध्ये सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीमुळे सध्या भंडाऱ्याच्या शेतकऱ्यांवरही मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होताना पाहायला मिळतोय. आपण सध्या भंडाऱ्याच्या गुंथारा येथील शेतशिवार परिसरात बघू शकतो. आपण या शेतशिवारामध्ये जर पाहिलं असेल आपण तर मोठ्या प्रमाणात दोडके, कारली, भेंडी, टमाटे यासारखी पिकं जे आहेत मोठ्या प्रमाणात शेतशिवारात घेत असतात. मात्र एक्सपोर्ट जे आहे ते थांबल्यामुळं या शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. आपण जर पाहिलं असेल तर हे जवळपास 22 एकरची शेत आहे आणि या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात जो शेतकरी आहे लागवड करतो, विविध पिकं घेतो. मात्र त्या पिकाचे आता एक्सपोर्ट थांबल्यामुळं अनेक अडचणी सामना करावा लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. आपल्यासोबत बोलण्याकरिता येथील शेतकरी आहे, आपण त्याच्याकडून थेट जाणून घेऊया. भाऊ, काय सांगाल, कशा प्रकारचा परिणाम आपल्याला इथं झालेला पाहायला मिळत आहे? आपण माझ्या शेतावर आल्याबद्दल खूप खूप तुमचा धन्यवाद. जे शेतकऱ्याची जी भावना ते जाणून घेतल्याबद्दल त्याबद्दलही धन्यवाद. मी गुंथारा गावामध्ये 22 एकर माझी शेती आहे. आज शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे, ती अशी आहे अवस्था की या शेतकऱ्याला जे त्याच्या मालाचा योग्य भाव मिळत नाही. योग्य भाव याच्यासाठी नाही मिळत का की जो आपला जो माल आहे हा बाहेर देशात चाललेला नाही आहे. बाहेर देशामध्ये यासाठी चाललेला नाही. इराण, इराक आणि अमेरिका म्हणजे जो संमेलन चालू आहे त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यातला माल जो बाहेर एअरपोर्टद्वारे जात होता अमेरिका, इस्रायल, इराण, आता कुठेतरी थांबलेला आहे. याच्यामुळे आपल्या शेतकऱ्याला भरपूर फटका बसलेला आहे योग्य भावाचा. तुम्ही किती नेमकी शेती करता इथं आणि किती तिची लागवडीसाठी खर्च काय येतो नेमकं तुम्हाला? सर पहा ना, आता 22 एकर माझी शेती आहे. ह्या शेतीत आता 30 लाख रुपये खर्च आलाय. त्याच्या 15 लाख बी माझे शेतातले पैसे निघाले नाहीये. कुठंतरी आपला माल हा विदेशात जाईल तेव्हाच माझ्या शेतकऱ्याला किंवा मला चांगला मालाचा योग्य भाव मिळेल, तेव्हाच आपला शेतकरी सुजलाम सुफलाम राहील. पण तुम्ही किती नेमकं पीक याच्यात उत्पादन करता आणि किती एक्सपोर्ट करता? आता दर दिवस मी माझा 10 ते 15 टन माल इम्पोर्ट एक्सपोर्ट होते, जो बाहेर देशात जातो. आज ते एअरपोर्ट जे विदेश जे आपण जे माल पोहोचवतो इम्पोर्ट एक्सपोर्टच्या माध्यमातून, ते सगळे व्यवस्था थांबल्यामुळे आज आपला माल इथं थांबलेला आहे. त्याच्यामुळे लोकल एरियामध्ये जो आम्हाला दर मिळणार आहे तो एकही मिळत नाही. त्यामुळे माझ्या मालाला, माझ्या भावाला भरपूर फटका पडलेला आहे. मार्केटमध्ये येतो त्याचा योग्य भाव मला मिळत नाही. मार्केट माल पडून राहतो. जवळपास किती लाखांचं तुमचं नुकसान याच्यात होत आहे? दर दिवशी आता माझं तर दर दिवशी 2 लाखाचं नुकसान. संपूर्ण जिल्ह्याचा विषय आपण मांडला तर कुठंतरी मार्केटमध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले मार्केटमध्ये जो माल इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो, आज 50 लाख रुपये पर डे आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्याला फटका पडत आहे. नक्कीच खरं पाहायला गेलं तर 50 लाख रुपयाचा जो आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं एकूण नुकसान इथं ज्योतिबा फुले मार्केटच्या माध्यमातून होत आहे. कारण की त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ज्या एक्सपोर्ट होत होतं आपण बघू शकतो. एका बाजूला आपल्याला इथं मोठ्या प्रमाणात काकडी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. हे सुद्धा एक्सपोर्ट साठी जे आहे ती तोडण्यात आली होती आणि त्याची पॅकेजिंग केली जात आहे. मात्र पॅकेजिंग करून सुद्धा ते आता एक्सपोर्ट थांबल्यामुळं याचा आर्थिक नुकसान जे आहे या शेतकऱ्यांना होणार आहे. आणि कधी आता हे एक्सपोर्ट सुरू होतो, कधी हा युद्ध थांबतो, याकडे आता शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. रुपेश सपाटे, T9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.